पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहे, या पोलिसांच्या ॲक्शन्स ज्या आहेत या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या, याचंही अजून असताना कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे. मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स ही आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, शांतता मेंटेन, आणि एकदा ते झालं की मग असताना हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते, याचा आम्ही असताना एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मी असताना मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.